नमस्कार. मी सुलक्ष्मी बाळगी, वय वर्षे 65. कसं आहे रसिक हो, मला तुमच्याशी खूप बोलावंसं वाटतं आणि तुमच्याकडूनही प्रतिसाद घ्यावासा वाटतो. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. आजचा माझा विषय आहे रियुनियन, सोप्या भाषेत पुनर्मिलन. आयुष्याच्या प्रवासात आपण किती जणांना भेटतो, किती वास्तूंना भेटी देतो आणि मग हळूहळू त्या विस्मृतीत दडल्या जातात. आपण आपल्या व्यापात अडकले जातो आणि मग ज्या आठवणी आहेत त्या हृदयाच्या एक कुपीत दडलेल्या असतात आणि अचानक मग ती कुपी उघडली जाते आणि त्याचा सुगंध हळूहळू आपल्याला यायला लागतो. असं वाटतं पुन्हा एकदा त्या माणसांना भेटावं, पुन्हा एकदा त्या वास्तूला भेट द्यावी. असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. नातवंडांना शाळेसाठी तयार करण्यामध्ये मला राहून राहून माझ्या शाळेची आठवण होती. मराठी शाळा माझी दादरला, आता मी सध्या ठाण्याला राहते. त्या शाळेची मला वारंवार आठवण येत होती. पुन्हा एकदा शाळेत जावं, भेटावं, त्या भिंतींना टच करावं. आणि अचानक भावाचा फोन आला, अगं ताई हे बघ तुला इन्व्हिटेशन कार्ड आलं आहे रियुनियनचं, पुन्हा एकदा शाळेत जाऊया. शाळेने पाठवलं आहे माहेरच्या पत्त्यावर. मला कोण आनंद झाला, कसा योगायोग असतो. मी विचारच करत होते आणि म्हटलं ही एक संधी आहे, नक्कीच मी जाईन. छान ठेवणीतली साडी वगैरे काढली आणि विचार मात्र सतत शाळेचेच येत होते. आणि शाळेबरोबर त्याचेही माझा वर्गमित्र, बालमित्र असतो, बाकी काही नाही, पण त्या वयातलं सहज सुलभ आकर्षण होतं, आमची मैत्री होती. तर मी तयारी करून त्या दिवशी दादरला जाऊन पोचले, डायरेक्ट ओलाने. दादर तसं बदललं होतं, पण शाळेची गल्ली तशीच होती आणि शाळा ती देखील आमच्यासारखीच, म्हणजे माझ्यासारखीच थोडीशी डागडुजी केलेली, पण वय लपवत नव्हतं. मी शाळेच्या समोर उतरले. शाळेच्या दरवाजापाशीच रानमेवा घेऊन एक मध्यमवयीन बाई बसली होती. माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आठवलं शाळेत असताना चिंचा बोरं किती खायची मी, आणि तिकडे एक आजी बसायची आणि ती मला आवडते म्हणून गाबुळलेल्या चिंचेचा बोटो हळूच माझ्या खिशात घालायची. मी त्या मुलीकडे गेले, त्या बाईकडे गेले आणि मी तिला म्हटलं मला दे बाई हा रानमेवा. तिने काढून दिला. मी 100ची नोट काढली आणि तिला दिली. म्हटलं इथे एक आजी बसायच्या ना. ती म्हणाली की अहो ती माझी आई, मी तुम्हाला पण बघितलं आहे. मला आठवलं एक शेंबडी पोरगी असायची तिच्याबरोबर. अरे तू एवढी मोठी झालीस बाळ. मी पटकन 100 रुपयाची नोट काढून तिच्या हातात दिली आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. ती म्हणाली बाई मॅडम तुमच्यासारखेच अनेक जण आले आहेत आणि अनेक जणांनी हा रानमेवा घेतला आहे माझ्याकडून, बघा. मला आनंद झाला. माझ्या वर्गमैत्रिणी भेटणार, मुख्य म्हणजे तो भेटणार. मी इथे तिथे पाहत होते पण तो दिसत नव्हता कुठे. मी शाळेच्या आवारात पाऊल टाकलं. सुरुवातीलाच मैदान होतं. त्या मैदानावर आम्ही कबड्डी खेळायचो. त्या मैदानाची भुसभुशीत माती, मला न राहून मी चप्पल काढली आणि त्या मैदानावर पाऊल टेकलं. किती सुंदर स्पर्श किती वर्षांनी झाला होता. या मैदानावर आम्ही लांब उड्या, लंगडी, खो खो, कबड्डी, हिंद ट्रॉफी मी ह्याच मैदानावर जिंकले होते. अगदी बालमोहन आणि किंग जॉर्जच्या नाकावर टिचून. आठवल्या सगळ्या गोष्टी. मी चप्पल परत घातली आणि शाळेच्या पायऱ्या चढले. 4च पायऱ्या, पण माझा हात रेलिंग शोधत होता, पण शरीराने म्हटलं नाही तू चढू शकतेस. मी पटापट पायऱ्या चढून आत गेले. उजव्या बाजूला माझा वर्ग आणि समोर हेडमास्तरांची केबिन आणि त्याच्या बाजूला आणखीन 2 वर्ग. मी उजव्या बाजूला वळले. त्या भिंतींना अगदी प्रेमभराने स्पर्श केला. वर्गात नजर टाकली. समोरच्या भिंतीवर सगळ्या लहान मुलांनी केलेल्या कलाकृती टांगल्या होत्या. आमच्याही कलाकृती अशाच, आम्ही काढलेली चित्र वगैरे सगळी अशीच टांगलेली असायची. उजव्या बाजूला फळा होता. तो फळा त्याच्यावर आजही दिनांक आणि सुविचार सुंदर अक्षरात लिहिलेला होता. मला आठवण आली या फळ्यावर लिहिण्यासाठी आम्ही कोरून घोटून आमचं अक्षर छान करायचा प्रयत्न करायचो. मी जवळ गेले, त्या फळ्याला माझा कान लावला. त्या फळ्याची स्पंदनं मला ऐकू येत होती. मग मी फळ्याकडून दूर झाले, बाकाकडे वळले. बाकांची लाईन जिथे सुरू होत होती
उजव्या बाजूला मुलांची बसण्याची सोय, डाव्या बाजूला मुली आणि मध्यभागी मुलींची लाईन जिथे सुरू होते तिथे मी पहिल्या बाकावर आणि माझ्या बाजूला तो. मी आजूबाजूला बघत होते. हा अजून दिसत नव्हता. अनेक चेहरे दिसत होते, काही ओळखीचे, काही अनोळखी. मी वर्गात गेले, त्या बाकाजवळ गेले. त्या बाकावर अनेक कलाकृती होत्या, कर्कटकाने टोचून कोचून काढलेल्या आमच्या पिढीपासूनच्या, आणि बाक ते दिमाखाने मिरवीत होता. माझ्या शरीराने थोडेसे आडेवेडे घेतले, पण बाकाने मला प्रेमभराने सामावून घेतले. मी बाकावर बसले. बाकावरून सुंदर करून हात फिरवला. अभाविकपणे हात खाली गेला. दप्तर. इतक्यात एक खुळाबाई, कशी आहेस? मी बाजूला बघितलं. हा हसत होता, माझ्याकडे बघत होता. वयानुसार त्याच्यातही फरक होता, पण रुपेरी केस त्याला सुंदर दिसत होते. मी म्हटलं, अरे कधी आलास तू? मी कधीपासून येऊन बसलो आहे, तुझंच लक्ष नाही आहे. पूर्वीसारखीच खुळाबाई आहेस, थोडीशी फुगली आहेस, पण छान दिसतेस. हा. मी कित्येक वर्षांनी लाजले आणि मी दिलेली पिंपळाची पानं ठेवली आहेस का, त्याने मला विचारले. त्याला नेहमी सवय होती पिंपळाची पानं जाळी पडेपर्यंत ठेवायची आणि त्याच्यावर सुंदर चित्र रंगवून तो मला द्यायचा. पण खरं सांगू, काळाच्या ओघात ती कुठे गेली कळलंच नाही हो. मला थोडं खजील झाल्यासारखं झालं. तो म्हणाला, असू देत, तू दिसलीस हेच मोठं. तुला भेटण्याची खूप इच्छा होती माझी, पण आज आपण ते काम पूर्ण करायचं. माझा प्रश्नार्थक चेहरा. त्याने म्हटलं, दोघांनी मिळून शाळेची घंटा वाजवायची, तेव्हापासून आपल्याला करायचं होतं. मी म्हटलं, चल वेडा की खोळा आहेस, आपलं वय काय आणि आपण आता घंटा वाजवायची ती. मग काय झालं, आता कोणाची फिकीर या वयात. पण आज आपण ते पूर्ण करायचं. एवढ्यात माझ्या मैत्रिणींनी किती वर्षांनी भेटतेस असं करून मला त्यांच्यामध्ये खेचलं. मी हास्य, विनोद, गप्पा ह्याच्यामध्ये मग्न झाले. माझं सहज परत नजर गेली. हा दिसत नव्हता. एवढ्यात वर्गात आजच्या हेडमास्तरीणबाई आल्या. वयाने कमी, पण तिचा चेहरा मला असा बघितल्यासारखा वाटत होता. तिने स्वतःची ओळख करून दिली. मी तुमच्या हेडमास्तरांची त्यावेळच्या नात आणि तुमच्या वर्गमित्राची मुलगी. मला आठवलं, अरे हा हेडमास्तरांचा मुलगा होता. म्हणून मला तो चेहरा ओळखीचा वाटत होता. मग ह्याने ओळख नाही का आधीच करून द्यायची? मी बघितलं, पण हा जागेवर नव्हता. ती आली वर्गात आणि तिने आमचं सगळ्यांचं स्वागत केलं, अगदी छानपैकी हसून. म्हणाली, आता आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. तिने फळ्यावर पहिल्यांदा मी माझ्या बाबांचं नाव लिहिते, तुमच्या वर्गमित्राचं म्हणून मध्यभागी लिहिलं. मी पाहिलं, हा दरवाजात उभं राहून मिश्किलपणे हसत होता. मी म्हटलं, अरे तुला लिहायला काय होतं आहे? मी असे हातवारे करत होते. ती म्हणाली, आता तुम्ही सर्वांनी एक एक करून इथे येऊन आपलं नाव लिहायचं आणि आपली ओळख करून द्यायची. मॅडम तुम्हीच या पहिल्यांदा. माझे हातवारे बघून तिला मीच दिसली पहिल्यांदा. मी ह्याच्याकडे लटक्या रागाने पाहिलं. तो तिथून निघून गेला होता. मी पुढे झाले निमूटपणे आणि माझं नाव त्याच्या शेजारी लिहिलं. पाठीमागून कोणीतरी ओरडलं, हार्ट पण काढा दोघांच्या सभोवती. त्यावेळची माझी मस्करी करणारी माझी ही सगळी वर्गमित्र मंडळी आजही तशीच होती. मी थोडंसं लटक्या रागाने पाहिलं. ती म्हणाली, काही नाही, जोकिंग. ठीक आहे. मी येऊन बसले जागेवर. मग एक एक करत सगळ्यांनी आपापली नावं लिहिली. कित्येक वर्षांनी आम्ही भेटत होतो. स्वतःच्या ओळखी सगळेजण सांगत होते. त्याच्यातले काही जण IAS ऑफिसर होते, काही जण मध्ये उच्च पदावर नोकरीला होते, काही जण बँकांमध्ये होते. मला खूप भरून पावल्यासारखे वाटले. ह्या सगळ्यांना भेटून किती दिवसांची इच्छा होती. पण हा कुठे गेला? मी बघितलं, बाजूचा बाक रिकामी होता. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले, खाणं पिणं, छान आमचा सत्कार केला आणि मग कार्यक्रम संपला. आम्ही उठू लागलो. मी म्हटलं, ह्याला आता लगबगीने जाऊन त्या केबिनमध्येच बसला असणार हा हेडमास्तरांच्या, तिकडेच गाठते मी, म्हणून मी दरवाजाकडे आले. तेवढ्यात त्या हेडमास्तरीण बाईंनी मला थांबवलं.
मॅडम, बाबांनी तुमच्यासाठी एक भेट दिली. आता मात्र कहरच झाला. ह्याने स्वतः द्यायला नको का? तिने मला एक फ्रेम दिली. त्या फ्रेमवर जाळीचं पिंपळाचं पान आणि त्याच्यावर शाळेच्या घंटेचं चित्र सुंदर सोनेरी रंगात रंगवलेलं. मला आठवण झाली, अरे आपलं आत्ताच बोलणं झालं. मी म्हटलं, अगं तुझे बाबा आत्ता माझ्या शेजारी होते एवढ्या वेळ बसून, त्याने द्यायचं नाही का? मी नाही घेणार आता आहे. ती म्हणाली, बाबा तुमच्या शेजारी बसले होते आत्ता? मी म्हटलं, हो. हे काय, तू जेव्हा नाव लिहिलंस तेव्हा तो दरवाजातच उभा होता, म्हणून तर मी त्याच्याशी बोलत होते. तिने दोन्ही हातांनी माझे खांदे धरले. मला म्हणाली, मॅडम, बाबा 12 दिवसापूर्वी आपल्याला सोडून गेले. एक हृदयात कळ उठली माझ्या. टचकन डोळ्यात पाणी आलं. मग माझ्या शेजारी? त्या पाण्याचा थेंब त्या चित्रावर पडला. घंटा मी समोर पाहिले. समोर शाळेची घंटा होती. ती म्हणाली, त्यांचं 12वं तुम्हा सर्व मित्रांच्या साक्षीने करावं आणि आनंदात दिवस घालवावा म्हणून मी कोणालाही सांगितलं नाही आणि आजचा दिवस अशा पद्धतीने मी साजरा केला. मॅडम, माझी इच्छा पूर्ण झाली. बाबांची इच्छा पूर्ण झाली. ते इथे आले होते. त्यांचा आत्मा आज भरून पावला असेल. मी म्हटलं, ताई, एक इच्छा पूर्ण नाही झाली अजून. आज ती मी पूर्ण करणार आहे. मी लगबगीने पुढे गेले. शाळेच्या घंटेला हात घातला. मला माझ्या हाताच्या शेजारी त्याच्या हाताचा स्पर्श जाणवत होता. त्याच्या शरीराचा गंध जाणवत होता. त्याचा श्वास जाणवत होता. आणि मी घंटा वाजवायला सुरुवात केली. टन टन टन. मी पाहिले, माझे सगळे वर्गमित्र मैत्रिणी टाळ्या वाजवत होते. हेडमास्तरीणबाई हसत होती. हेडमास्तर सर हसत होते. आणि तो माझ्या शेजारी होता. संपूर्ण शाळा एक विद्यालय, एक मंदिर. मी घंटा वाजवत होते आणि त्या रियुनियनच्या आनंदात मी नखशिखांत भिजून निघाले होते. धन्यवाद.